धनी धनी हाय नवरा म्हणून स्वीकारायचं म्हणल्यावर धनीच म्हणाय पाहिजे की. अरे वा जिजा डार्लिंग लय भारी. असा डेअरिंगबाज नवरा पाहिजे म्हणून पोरी सपान बघत असते. हिम्मतवान नवरा पाहिजे म्हणून लई पोरी स्वप्न बघत असतात. मग एकदा का हिम्मतवान नवरा मिळाला त्याच्यासाठी काय बी करायला तयार होत्यात. धनी सांगा बघू काय करू तुमच्यासाठी. बरे गजरा माझ्यासाठी आणलास गजरा. मी डेअरिंग बाज आहे मला माहिती आहे, पण देवानं मला डोसकं दिलंय. डोसकं ते बी लई डेंजर आहे. हे डेंजर डोसकं तुझ्यावर डाऊट घ्यायला लागलंय. अहो नाही धनी धनी अहो डाऊट बिऊट घेऊ नका हो. अहो ते काय झालं सकाळी तुम्ही लई ताकद दावली. ती ताकद बघून फिदाच झालो बघा मी तुमच्यावर. ताकदवान पोरगा असलं का नाही पोरी लगेच प्रेमात पडतात. मग खायचं नव तुम्ही ताकदवान. आपल्या दोघांचं लगीन झालं नाही हे तुम्हाला बी माहित आहे आणि मला बी माहित. बरोबर. म्हणून पुढं काय होणार नाही असं पण सांगितलं. आपण दोघे लगीन करू संगत राहू. आपल्याला संसारात अडकायचं नाही. टेम्पररी काय असलं तर तू सांग. जशी तुमची मर्जी. बर तू गजरा आणलायस मग तू खरी कोण आहेस मला सांग. मला सांग फक्त खरी कोण आहे. अहो कोण म्हणजे काय धनी मी जिजा आहे. ते जगासाठी तू जिजा नाहीस हे तुला पण माहित आहे मला पण माहित आहे. मग तू खरी कोण आहेस हे मला कळायला पाहिजे का. सांग कोण आहेस तू. धनी अहो ते नाही एवढं जेवण बनवलंय तुमच्याकरता गरमागरम. तुम्ही सांगितलं तसं मटन बिर्याणी सुक्क मटन गरमागरम भाकऱ्या. अहो खाऊन घ्या हो गार व्हायचं. ते मऊलुसलुशीत सुक्क मटन केलं झणझणीत आणि ते मटन बिर्याणी केलीस. तेच केलंय समजा. आता जेवून घ्या बरं पटपट. कसं आहे मग रात आहेच की आपल्याकडे एकमेकांची माहिती करून घ्या. बरोबर आधी जीवन घेऊ आपण मग बोल बस. राणा कुठं चाललंयस. जरा बाहेर चाललोय. एवढं राट चला चल की जेवायला. तुम्ही जेवून घ्या मी नंतर जेवतो. अरे नंतर ना कुठं आताच चल की. सांगितलं ना मग नंतर जेवतो म्हणून. एवढ्या रातच्याला काय महत्वाचं काम आहे बाहेर. चल की चल म्हणतोय ना मी. सूरज काय झालं रे. राणादा बघ की जेवायला म्हटलं तर बाहेर जायचंय.
आता एवढ्या रातच्याला बाहेर काय काम आहे? ये तू. अरे की मर्दा जेव. चला 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 जेवा. लय भूक लागली असेल नाही का राणा भाऊजीसनी? राणादा, माझ्या कानावर लय काय काय आलंय. तुझं वागणं चुकतंय. अहो असं कसं बोलताय? थोरलेत राणा भाऊजी, त्यासनी चुकतंय असं कसं म्हणताय? चुकतोय तर चुकतोय. म्हणजे थोरला चुकत असेल तर धाकल्याने त्याला वळणावर आणायलाच पाहिजे. सूरज, अरे काय बोलतोयस? काय चुकलं रानाचं? तर राणादाचं आणि त्या जिजाचं काय चाललंय ते बरोबर आहे काय? काय सुरू आहे? सांग की काय सुरू आहे? तिचा नवरा तिला न्यायला आलाय. प्रकरण पोलिसात गेलंय. तू कशाला मध्ये पडतोयस? गोदा का राणादाला जिजापासून कायमचं लांब राहायला सांग. सूरज, काय चूक आणि काय बरोबर आहे चांगलं कळतंय मला. कळत असतं तसं चुकीचं वागला नसतास. तू आज ओळखतोस होय मला? अरे कुठल्या बाईच्या नादाला लगन हे तुझ्या मनात तरी पटतंय का? असं नाही म्हणत मी, पण आपण कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं? गोदाक्का, तुला काय वाटतंय? नाही, जिजा काय वाईट नाही, पण आजकालच्या पोरींचं काय खरं नाही हे मात्र पटतंय बघ मला. हेच म्हणतोय मी. तुझी काळजी कळते मला. न माझ्यावर विश्वास ठेव. मी चुकीचं काय बी करणार नाही. आणि दुसरा कोण करत असेल तर गप बसणार नाही. ते पटते की मला. तर काय बी करायच्या आधी आपल्या घराचा पहिला विचार कर म्हणजे झालं. गोदक्का, सूरजला चांगलीच समज आली बरं का. माझा भाऊ आपल्या घराचा विचार करतोय हे ऐकून लय भारी वाटलं मला. अरे तुझ्याकडनं शिकलोय मर्दा. आणि तू माझं ऐकून जेवायला आलास, मला लय भारी वाटलं बघ. मग जेव्हा आता नीट. उग कुरगुड्या करत बसलाय. अगं प्रेमाने का गोदाक्का? वय की नाही? हा, बर, जेव्हा तुम्ही, मी आलेच जरा. हा, कर सुरू कर सुरू कर. तू बी कर. बरं राणा भाऊजी, आज अजिबात कुठं बाहेर जायचं नाही. हा, जेवण आराम करा. वय वहिनी, एक नंबर झाले बरं का जेवण. वय वय वय. अहो आम्ही स्वतः केले तुमच्यासाठी. अजून वाढू काय? अहो नाही नाही, नको नको, बस आहे. अहो तुम्हाला सांगतो खरंच लय भारी झालं बघा. अहो जेवण की नाही मला झोपच यायला लागलंय. मला भे. मग आता जेवा आणि दोघं बी आराम करा. मला तर बस झालंय.
तर आताच जातो. हा. वा ताई साबा, जेवण लय भारी झालंय. आता मी अभि जेवते आणि झोपते. हा ए ढमे, काय कुठं काय? हे नाही, आम्ही जेवणात गुंगीचं औषध टाकून ठोकायला कसा घरी बसवला. कशी वाटली आमची आयडिया? काय तरी म्हणलं मला झोप काय? ते ताईचं मागाशी मी किचन मध्ये जेवणावर थोडस हात मारलो. चंदे, चोरटेपणाची सवय काय जाणार नाही बघ तुझी. जा आणि तोंड मिटून पटकन गप झोप. उन्हाला काही कळायच्या आत. आम्हासनी तर झोपच नाही लागणार बघ. आपला श्रीहरी त्या जिजाकडनं समधी माहिती घेत असणार. त्या जिजाचं पितळ लवकरच उघडं पडणार. दानी जिजा, हा ए जिजा, जेवण एकदम भारी केलेलंस तू. एक नंबर जेवण होतं. खास तुमच्यासाठी दानी. अरे डार्लिंग आहेस तू आपली डार्लिंग. हा डार्लिंग. ते नाही धनी, तुम्ही अचानक इकडं कसं आला हो? म्हणजे कुणी पाठवलं काय तुम्हाला? हुशार आहेस की. तू जिजा, तू गाणं म्हण माझ्यासाठी गाणं. मग तुला सांगतो मी आलो कोणी. आ? अरे गाणं म्हण की तू. गाणं? अरे काहीतरी रंगोळा पाहिजे का नाही? खरं सांग, पाहिजे का नाही? हा म्हणतो की. तुम्ही बसा की जरा इकडं. हे एवढं आवर्तून म्हणतो गाणं. तिकडे बसू. हा बस. हा माझा गजरा हाय की इकडं. इकडंच आहे बघा. हाय. हा हाय. गाणं म्हण लवकर. वय वय. गाणं. ए डार्लिंग, गाणं म्हण लवकर. म्हणते हा धनी. कुठे हा मस्त गाणं म्हणलीस तू.
वय वय आवड आपल्याला हा वय ते मला का नाही जुन्या काळात बायका शत्रूच्या गोट्यात जाऊन माहिती काढायच्या. हा एकदम तिची आठवण झाली बघ मला. गाणे मस्त केलंस तू एक नंबर. तू श्री हरीवर नाटक करायची नाही तर सोड मला सोड वरडू नकोस वरडू नकोस तू वरडू नकोस. आता बांधून ठेवणार आहे मी. श्री हरीला शिकवते मला फसवते गप्पास. श्री हरी हुशारी दाखवायची नाही. तुझे हिंमत वगैरे आवडायचं ना. आता मी तुला माझी हिंमत दाखवतो. चल इकडे 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 हिंमत दाखवतो. अजिबात मी तुला आता माझी नवऱ्याची हिंमत दाखवणार आहे, लक्षात ठेव. पण त्या आधी ज्या कामासाठी मी इथं आलोय नाही ते काम उरकून घेतो. मग तुला बघतो काय असेल ते. ए तू स्वतःला लई शहाणी समजतेस काय? ही तुझी जादू आहे ना, जादू आपल्या समोर चालत नाही. जादू लक्षात ठेव. श्री हरे पण तुला आता दाखवतो. ज्या कामासाठी आली ते काम करतो आधी, मग तुझं सांगतो कोण असते. तुला दाखवतो तुला मी. गप गप आवाज बाहेर ते. काहीच काय इकडे बघ. हे कोण आहे? तू 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 आहेस का नाही? तू आहेस का नाही मला सांग. इकडे बघ. ए तू 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 जिजा नाहीस. तू अंजली आहेस. अंजली आहेस तू. फोटोत बघ. तू 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 तूच आहेस का नाही? तू अंजली आहेस. मग तू तू जिजाचं सोंग का घेतलेस मला सांग आता. ए इकडे बघ. मला सांग का तू जिजाचं सोंग का घेतलेस? ए बघ, हे तुमच्या घरातले लढतरे आहेत की नाही ते तुमच्या घरात बघायचे काय? मला आता कळालंय तू 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 तूच अंजली आहेस. आता बघ कशी वाट लावतो तुमची. ए मला तुम्ही लोकांनी लई त्रास दिलायचा, हाणलायचा मला लई. तुम्ही सोडणार नाही मी कुणाला. वाट लावून टाकणार आहे सगळ्यांची वाट. लक्षात ठेव. सांग तू तू अंजली आहेस हे पहिल्यांदा पप्याला फोन करून सांगतो.